होईल. आमचे आयोजक या ठिकाणी बाबू नागे आमच्या बाजूला बसले, त्यांनी स्टॉपवॉच ते प्ले करतील आणि आम्हाला अगोदर माहिती देतील, कारण आम्ही काही दिवसापूर्वी सर्वोत्कृष्ट आयोजन पाहिलं. त्या स्पर्धेमध्ये समालोचन देखील केलं. ग्रामीण धमाका बिग बॅश, तिथे देखील 6 षटकांसाठी 32 मिनिटांचा अवधी होता आणि जरी एखाद्या संघाला 6 बॉलमध्ये 4 धावांची गरज असली तरी त्या संघातील एखादा अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला होता. प्रत्येक वेळा मात्र नियमाला त्या ठिकाणी नक्कीच प्राधान्य दिलं गेलं. तर डावाला सुरुवात, पहिला सेमीफायनलचा सामना हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य पर्व आणि आजचा शेवटचा दिवस. फक्त 3 सामने बाकी राहिले. 4 संघ सुपर 4 ला आलेत. एक संघ होईल चॅम्पियन, दुसरा संघ होईल उपविजेता. 4 क्रमांक आहेत या स्पर्धेमध्ये. आकर्षक ट्रॉफी देऊन त्या आपण संघाचा गौरव करूया. समोर स्ट्राईक एंडला येस लेट्स प्ले. बरोबर आता स्टॉप वॉच प्ले झालाय. पहिला बॉल डिलिव्हर करताना गोलंदाजाला आपण पाहत आहे. पहिला चेंडूवरती अगदी आपण पाहिलं हँड अँड कोऑर्डिनेशन जर पाहिलं तर व्यवस्थित नव्हतं. लास्ट मुवमेंटला डोळ्यांची नजर मात्र साईडला झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं स्लॉग हिट करत असताना आतली कडा घेऊन बॉल ऑन साईडला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. सिंगल रन या चेंडूवरती आली आणि या सिंगलने अकाउंट ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या आई रायबा डोंगरावरती. आता प्रेक्षकांची गर्दी वाढली. जसजशी संध्याकाळ होईल तसतशी मात्र खतर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रचंड खतर जनसागर तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल. बघा 20 मिनिटाचा कालावधी पुन्हा एकदा नोटीस करा. लक्ष द्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला सूचना राहील. यावेळेला गुडघा टेकत स्लॉग हिट करताना मागे चालला बॉल. पाडोशिपचा हा प्रयत्न होता. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होता. असताना उंची घेतली होती त्यामुळे गती थोडीशी कमी होती फटक्यामध्ये. बॉलला थांबवण्यामध्ये यश मिळालं आणि इथे 2 धावा येताना आपण पाहता. सुशांत शेदबल हा खरं तर अमरापूरचा खेळाडू आहे. आक्रमक फलंदाज आहे. तो पॉइंटला कव्हरला देखील षटकार मारू शकतो एवढी क्षमता त्याच्याकडे. त्याचा खेळ अगदी आम्ही जवळून पाहिलाय. तो मात्र स्ट्रायकिंग गेला आणि त्याच्या बरोबरीने अष्टपैलू कदा खेळाडूंच्या यादीमध्ये असलं एक अव्वल दर्जाचं नाव प्रसाद पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलं षटक सनील घरत डावरे. यावेळेला फुल लेन डिलिव्हरी ऑन साईडला बॉलला टर्न केला हलक्या हाताने. शॉर्ट मिड विकेटला बॉल फील्ड होत असताना आपण पाहताय सिंगल रन या बॉलवरती येईल. 1 रनच्या मदतीने संघ पुढे चाललाय. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा फलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील तब्बल 4. कविराज पाटील आमचे उत्तम स्कोरर आम्हाला अतिशय योग्य माहिती देत असताना खरं तर कॉमेंटेटरचा बॅकबोन म्हणून ज्याला संबोधलं जातं ते आमचे स्कोरर कविराज पाटील. प्रसाद पाटील आता स्ट्रायकिंग एंडला आले. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहता. अनेक वेळा मात्र फिल्डिंग टीमला देखील वारंवार बदल करावा लागतोय आणि याही वेळेला आपण पाहताय ताकद वापरायची होती परंतु इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आउट ऑफ ऑफ स्टंप लेन बॉल होता आणि इथे मिडॉनच्या दिशेमध्ये हा फटका पाहायला मिळाला ज्या ठिकाणी रन नाहीये. डॉट बॉल येताना आपण पाहताय. चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये मागच्या इनिंग मध्ये आदित्य पाटीलने काय गोलंदाजी केली होती. 2 धावा खर्च करताना हुंकारचा विकेट घेतला होता आणि नक्कीच त्या संघाने मात्र सुपर 4 मध्ये मजल मारली. यावेळेला ऑन साईडला गुडघा वाकवत स्लॉग हिट केलाय बॉलला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. प्रसाद पाटीलचा हा ब्रँडेड षटकार. या फटक्यावरती आपण येताना पाहिल्या आणि अकाउंट आपण जर पाहिलं या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या आई रायबादेव रावे संघाचं जाऊन पोहोचलं त्या ठिकाणी पहिल्या दशकामध्ये 10 धावा. सिंगल डिजिटला क्रॉस केला तर डबल डिजिटमध्ये हा धावसंख्येचा आलेख आपण येताना पाहिला. 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत पहिल्या विकेटसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 रनची भागीदारी आपण होताना पाहत आहे. चांगली फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी या खेळाडूने या मॅचच्या दरम्यान आतापर्यंत केली आणि ही स्पर्धा त्याच्यासाठी फार लकी राहिली. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं आयोजन. यावेळेला फटका फसला. चेंडूने उंची घेतली. अंतर कमी कापलंय. फिल्डर डाऊन द बॉल. लगेच प्रत्युत्तर दिलं त्या ठिकाणी सनील घरत या गोलंदाजाने. विकेट मिळाला आयकॉन प्रसाद पाटीलचा. पहिला धक्का बसला बॅटिंग करताना आई रायबादेव रावे टीमला. बघा यानंतर प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ असेल. 6 पारितोषिक आहेत. पहिलं 1 षटक 3 मिनिटांमध्ये आपण संपताना पाहिलं. बघा लक्ष असू द्या पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा ओव्हर रेट राहिला पहिल्या ओव्हरमध्ये. ज्यांना या लकी ड्रॉ मध्ये प्रेक्षकांना सहभागी व्हायचा असेल
तर आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सूर्यास पाटील आमचे मित्र कलबे संघाचे खरं तर मेंटॉर आहेत, त्यांच्याकडे आपली नाव नोंदणी करून घ्या. फायनलच्या अगोदर आम्ही तो ड्रॉ ओपन करणार आहोत आणि खेळाडूंना विनंती असेल आपण फॉर्म भरायचं, नाव भरायचं नाहीये. खेळाडूंना सूचना राहील आपली नाव नोंदणी स्वीकारली जाणार नाही आणि कमिटी मेंबर्स तुमचा देखील उल्लेख केला जाणार नाही त्याच्यामध्ये. हे फक्त आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आहे जे 5 दिवस या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्यासाठी हे खरं तर लकी ड्रॉ आहे आणि 6 सरप्राईज गिफ्ट आहेत. त्यामुळे आपण नाव नोंदणी करा, जरूर काहीतरी घेऊन जाताना घरी. 6 लकी प्रेक्षक. धन्यवाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि आता पुन्हा एकदा सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. या ओव्हरमध्ये आता आपण पाहता गोलंदाजी मार्कमध्ये आलाय रुपेश म्हात्रे, कोपरचा खेळाडू. या खेळाडूने इम्प्रेस केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी देखील तितकी सुंदर केली. बघा वेळ घेताय, 20 मिनिटं आपल्याला वाटायला आहेत आणि जर का आपण अधिकचा वेळ घेतला तर तुम्हाला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही महत्वाची सूचना. चला लवकरात लवकर फिल्डिंग एकानेच लावा प्लीज. सगळेच कॅप्टन झाले तर मात्र वेळ जास्त जाईल. त्यामुळे प्लीज फिल्डिंग एकाने लावा आणि सामना सुरू करा. पॉवर प्लेचं षटक संपलं. आता आपण पाहता 30 सर्कलच्या बाहेर 5 शतरक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर लॉंग ऑन आणि त्यानंतर आपण पाहिला मिड विकेट मध्ये एक शतरक्षक आहे. तदनंतर आपण पाहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर उभा केला. बरोबर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये डीप मध्ये एक फिल्डर आपण पाहता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक शतरक्षक आहे आणि तदनंतर आपण पाहता मिड ऑन मध्ये एक फिल्डर उभा आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल इथे फुलटॉस बॉल. सुशांतचा फटका फसला, एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. परफेक्ट लोअर फुलटॉस आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केला गोलंदाजाने आणि मोठा धक्का बसला. सुशांतला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. तर सन्माननीय गुलाबचंद पाटील साहेब रावे साहेबांना आमची विनंती असेल, साहेब आपण प्रमुख अतिथी मंचकावर यावं. सन्माननीय गुलाबचंद पाटील साहेब रावे. तिसऱ्या क्रमांकावरती शक्ती पाटील, कार सापोलीचा खेळाडू मैदानामध्ये गेला आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती नितेश पाटील, रावे संघाचा आणखीन एक हार्ट हिटर, रावे संघाचा आणखीन एक आक्रमक खेळाडू नितेश मैदानाकडे चाललाय. या खरतर सेकंड ओव्हर मध्ये त्यांना आपण पाहत आहे. बघा आपण अधिकचा टाइम घ्यायचा नाहीये प्लीज. खेळाडू जेव्हा बाद होतो लगेच मैदानामध्ये आपण या. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. धावसंख्या एक बॉल या ओव्हर मधला संपलाय. सौरभ मोबाईल शॉपचे प्रोप्रायटर आदरणीय सौरभ भाई यांच्या ठिकाणी आगमन. आपल्या मराठी माणसाचं हक्काचं दुकान. जरूर तुम्हाला कोणता हँडसेट घ्यायचा असेल, आयफोन घ्यायचा असेल, कोणताही मोबाईल घ्यायचा असेल, मोबाईल ॲसेसरी घ्यायची असेल तर तुम्हाला पेनमध्ये सौरभ मोबाईल या तर स्टोरला तुम्ही जरूर भेट द्या आणि तिथेच खरेदी करा. EMI वरती देखील तुम्हाला मोबाईल अवेलेबल आहेत त्या ठिकाणी. विकेट मिळाला आणि या षटकामध्ये रुपेशला आपण पाहताय कोपरचा हा गोलंदाज. चला लवकर स्पीडअप करायचा. बघा भरपूर वेळ घेता प्लीज. टाइम आता वाढत चाललाय. आयुष्यामध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग तुम्हाला करावा लागतो, कारण गेलेली वेळ कधी परत येत नाहीये. यावेळेला पॉइंट मध्ये झेल देऊन बाद होतोय नितेश. कट करत होता बॉलला, स्क्वेअर कटचा हा प्रयत्न फसलाय आणि सॉफ्ट डिसमिसल झाले. पॉइंटला चांगला झेल टिपत असताना आल्या पावली माघारी परतावा लागेल नितेश पाटील या फलंदाजाला. आणि तदनंतर मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे ऋषिकेश पाटील. काही क्षणातच आपण पाहत आहे अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा माता. या एकविरा मातेचे कद प्रमुख पुजारी त्यांचं आगमन तुम्हाला या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल. खरं तर मातेच्या एकविरा मातेच्या मुख्य गाभारात मातेची सेवा करणारे मुख्य पुजारी त्यांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. खरं जो हे
गावाशी अगदी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि त्याच प्रेमाखातीर त्यांचं आगमन तुम्हाला इथे होताना पाहायला मिळेल. आणि रवी म्हात्रे आमचे खरं त्यांचे सहकारी राकेश यांच्या विनंतीस मान देऊन आदरणीय प्रमुख पुजारी यांचा या ठिकाणी आगमन तुम्हाला होताना पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे खरं तर आपण पाहू शकताय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीरसाठी फ्रीजचं पारितोषिक या ठिकाणी स्पॉन्सर केलंय श्रुती कला केंद्र कळवेचे ओनर सन्माननीय धीरज दादा पाटील. आणि त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ब्रँडेड कूलर अर्थातच मराठी माणसाच्या हक्काचं दुकान सौरभ मोबाईल्स पेन सौरभ पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलेले आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आणि खरंच ब्रँडेड कूलर आहेत. ब्लू स्टार चांगली कंपनी आहे, नामांकित कंपनी आहे आणि त्या नामांकित कंपनीचे कूलर त्याने दिलेत. त्यांचा नक्कीच मी इथे आभार व्यक्त करेन. एअर कूलर टॉवर फॅन आपण पाहताय. सौरभ भाई तुमचं देखील स्वागत. तर या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज स्टेप आउट झाले. हलकीशी एज लागली. विकेट किपर पोहोचेल का नाहीये. बॅकअप साठी दुसरा खेळाडू आलाय फ्लाय स्लिपला. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. बघा इथे स्टॉप वॉच प्ले केला एनडी भाई. तुम्हाला पुन्हा एकदा सूचना असेल आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही. त्याहीपेक्षा डगआउटला सूचना राहील खेळाडू कक्षाला. जेव्हा एखादा फलंदाज बाद होईल तेव्हा तुम्ही देखील लवकर मैदानामध्ये पोहोचा. वेळ वाचेल, आयोजकांचा वेळ वाचेल आणि शिस्त लागेल क्रिकेटला. हे फार महत्वाचं आहे. डॉट बॉल या ठिकाणी टाकत असताना गोलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी रुपेश म्हात्रे कोपरगावचा हा खेळाडू चांगलं प्रदर्शन त्याने केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फलंदाजी योग्य केली, बॅटिंग देखील तितकीच सुंदर त्याच्या माध्यमातून आपण होताना पाहिली. राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला एच अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. रायझिंग डिलिव्हरी त्याच्यावरती ऑन द राईज खेळायचं होतं. हलकीशी कणा लागत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि इथे विकेट मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलेला नाहीये अजून. आणि इथे आपण पाहता या ओव्हरमध्ये ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या खरं तर आई रायबादेवी रावे संघाच्या अगेन्स्ट भाई निलकंठ 11 दादर या टीमने. या दरम्यान राजू पाटील रावे आणि विनोदजी पाटील रावे यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. बघा 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अति उत्साह दाखवू नका हनुमानजी नाईक. अजून 2 बॉल बाकी आहेत. ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली आहे. ओव्हर हॅट्रिक पूर्ण आपण होताना पाहिली. आणि या मॅचच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर अजूनही नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. त्या ठिकाणी आकाश पाटील रावेगावचा हा खेळाडू मिस्टर फरदीन कारजी. करपाडा संघाचे आमचे मित्र निलेश करत तेही सामन्याचा आनंद घेत असताना येत्या 12 जानेवारीला देखील आपण पाहताय तर कारपाड्यामध्ये एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 1 दिवसीय स्पर्धा. या स्पर्धेचे दमदार आयोजक आकाश आलाय. स्ट्रायकिंग गेट होती. फिटनेस मध्ये प्रचंड भर त्या खेळाडून दिलाय. तो फलंदाजीसाठी उतरलाय. यावेळेला हुक करायचा होता. बॉल मागे चाललाय. फक्त दिशा दिली आहे. मैदानाचे आउटफील्ड फास्ट वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. बॉल चालला लॉंग लेगच्या बाहेर सीमा पार. दणदण करत आलाय हा चौकार. चे अधिकारी आणि आमचे मित्र जोहे गावचे रुपेश पाटील उर्फ बाबू यांचं देखील आपण करूया स्वागत. आणि लवकरच त्यांच्या माध्यमातून आपण पाहता याच क्रीडांगणावरती देवदूत चषकाचं दमदार आयोजन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. यॉर्कर लेनचा बॉल लाऊड ऑफिस झाली आहे आणि इथे पंच काय सांगतात बघूया. आय थिंक खेळाडू बाद. टो एंडला खतरा बॉल लागला आणि विकेट किपरने टिपत असताना निर्णय आला खेळाडू बाद. बघा 8 मिनिटाचा वेळ आपण घेतला. ड्रिंक स्टॉली मैदानाकडे चालली. बघा याच दरम्यान खर तर आपण पाहताय ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे मान्यवरांचं आगमन. मी मगाशी म्हटलं अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा माता. त्या एकविरा मातेचे मुख्य पुजारी यांचं या ठिकाणी आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. बघा आयोजक आपण मुख्य आयोजक आपण चला मुख्य प्रवेशद्वारावरती मान्यवरांचं आगमन होईल. त्यांना सन्मानपूर्वक आपण या व्यासपीठावरती घेऊन या. भक्तांच्या हाकेला धावणारी भक्तांच्या नवसाला पावणारी तमाम आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांची किंबहुना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचे
प्रमुख पुजारी त्यांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. आता आपण पाहिला खरं तर काही दिवसापूर्वी नवी मुंबईची मानाची पालखी खरं तर मार्गस्थ झाली आहे एकविरा मातेच्या दर्शनासाठी, ज्यामध्ये शैलेश भोईर जे खरं तर नवी मुंबईचे त्या पालखीचे प्रमुख आहेत आणि या विभागातील बरेचसे तरुण, मग रावे गाव असेल, त्यानंतर आपण पाहताय जोह्या गावातील देखील आमचे मित्र पॉली, त्यांना देखील त्या खरं तर पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहिलं. त्यांच्या नावात एक वेगळा रेकॉर्ड आहे, गुडघा टेकत गुडघ्यांमध्ये त्याने ते एकविरा मातीचं खरं तर पदयात्रा त्यांनी पूर्ण केली होती. हा एक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती राहिला, तर त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. खरं तर एकविरा आईचे निश्चिम भक्त आणि आज त्याच मंदिरातील प्रमुख पुजारी त्यांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. चला आयोजक आपण चला मुख्य प्रवेशद्वारावरती कमिटी मेंबर्स त्यांना सन्मानपूर्वक आपण अतिथी मंचावरती घेऊन या. तर या ठिकाणी आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा फलकावरती आपण पाहू शकाल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 14. अक्षरशः गडबडलाय रायबादेवी रावे संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये, कारण 5 खेळाडू बाद झाले, अर्धा संघ गारज झालाय, अक्षरशः नांगी टाकली भाई निलकंठ 11 दादर संघासमोर पहिल्या 2 ओव्हरमध्ये या संघाने. परंतु अजून 2 षटकं बाकी आहेत. अंतिम 2 षटकामध्ये जर का आक्रमण झालं तर नक्कीच चांगली टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. लास्ट 2 ओव्हरचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्गवरती गोलंदाज आपण येताना पाहताय प्रसाद पाटील दादरचा खेळाडू, समोर फलंदाज असेल शक्ती पाटील साठी हा बॉल होता आणि मागे बघा खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंगचा फायदा झाला. आता आई रायबादेवी रावे संघाला धावा कशा का होईना येणं गरजेचं आहेत आणि इथे आपण पाहिला हा नशिबाचा चौकार, 4 धावा. पहिल्या बॉलवरती नशिबाने साथ दिली शक्ती पाटीलला, नशिबाने साथ दिली खरं तर आपण पाहता आई रायबादेवी रावे संघाला. नशीब तुम्हाला वेळोवेळी साथ देणार नाहीये, मेहनतच तुमच्या कामी येईल. तुम्हाला मेहनत करावी लागेल, घाम गावावा लागेल, प्रचंड त्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. आणि इथे आपण पाहिला तर आणखीन एक सिंगल, 1 मोर सिंगल ऍड होताना आपण पाहता मैदानामध्ये. यस कमिटी मेंबर्स चला आपण मुख्य प्रवेशद्वारावरती निखिल सर्वांनी पाहुण्यांचं आगमन होतं त्यांना आपण सन्मानपूर्वक घेऊन या. 1 धाव या बॉलवरती आली, 1 रनच्या मदतीने संघ पुढे चाललाय. 19 धावा स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहताय. 5 गडी बाद 19, अर्धा संघ गारज झालाय आणि 19 धावा या धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. चांगलं कमबॅक या ठिकाणी करतोय फिल्डिंग करणारा निलकंठ 11 दादर. यावेळेला मिस टायमिंग, मिसक्यूट झाला फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेले, असा वाटला झेल होईल परंतु झालेला नाहीये. त्यांच्या हातातून बॉल स्कीड झालाय आणि त्यानंतर जीवनदान. क्रिकेटमध्ये तुम्हाला हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागतं. जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं हे करावं लागतं, तेव्हाच तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला त्या ठिकाणी डॉमिनेट करू शकताय. आणि इथे आपण पाहिलं 2 रन देखील मिळाले आणि जीवनदान देखील मिळालं. फलंदाज त्या ठिकाणी आहे सचिन पाटील, रावेगावचा खेळाडू, चर्चेमध्ये राहिले एखादं रावेगावचे खेळाडू या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये आणखीन एक सचिन पाटील आपण पाहताय. प्रसाद पाटीलचा यॉर्कर खोदून काढलाय, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम. खर तर बॉलिंग करत असताना प्रसाद पाटील दादरगावचा खेळाडू, आमचे अध्यक्ष सत्यदादा पाटील, आमचे रुपेशदा पनवेलकर, यस त्यांचंही स्वागत. सर्व कमिटी मेंबर्स मी खरं तर पहिल्या दिवसापासून पाहतो प्रचंड मेहनत त्यांनी घेतली. काही जण ऑफिसला गेलेले नाहीयेत, काही जणांना आपलं काम धंद्यावर लक्ष नाहीये, परंतु स्पर्धा यशस्वी कशी होईल याकडे त्यांचं लक्ष आहे. बरोबर, खरं तर सुट्ट्या टाकल्यात असं आम्हाला माहिती मिळाली. त्यामुळे खरं तर तुमचं मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यामुळे नक्कीच रिस्पेक्ट करा या कमिटी मेंबर्सचा. सर्व खेळाडूंना विनंती करेल, स्पर्धा भरवणं सोपं नाहीये, ते मात्र त्याने करून दाखवलं. गेले 4 कर्नाला ग्रामपंचायतीमधील आमचे दुसरे पंच हिरामन पाटील, क्या बात है, शॉटम पूल केला शक्तीने, शक्ती प्रदर्शन. आणि हिरामन भोसले हसतात,
हा बॉल चालला स्क्वेअर लेग बनवण्याच्या बाहेर, सीमा पार, षटकार. आणि तिसरे पंच आमचे बाहुबली शैलेश चव्हाण सर यांना आपण पाहताय. खरं तर एक काल होता मॅचलेस, संघाला पराभूत करणारे हे खेळाडू आहेत. आज त्यांनी त्यावेळेचा काल गाजवला म्हणून आज पंचांमध्ये त्यांना रिस्पेक्ट दिली जाते. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं, अजून एक धमाका, बाहुबली स्ट्रोक, शक्ती प्रदर्शन मैदानामध्ये करतोय. शक्ती हा फलंदाज रोहित शर्मा स्टाईलने पूल केला, बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. सलगचा हा दुसरा धमाका, इट्स अ मॅक्झिमम षटकार. सहा धावा. बघा टाइम अलर्ट आहे, बरोबर 13 मिनिटाचा अवधी घेतला. आता लास्ट ओव्हर बाकी आहे. प्लीज एनडी भाई आपण थोडं स्पीडअप करा. धावसंख्या धावफलकावरती 35 उल्लेख केला आपण. कदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जे रिटायर खेळाडू आहेत तेच समालोचन करतील असा रूल मात्र आयसीसीने बनवलाय. जे क्रिकेट खेळले तेच कॉमेंट्री करतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. एकमेव आमचे कोणाला जातात जे IPL ची कॉमेंट्री करतात, परंतु यापुढे कोणाला संधी मिळणार नाहीये. हा एक महत्वाचा रूल या खरं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहत आहे. तर या दरम्यान मान्यवरांचं आगमन आपण होताना पाहत आहे. ज्या क्षणाची सर्वांना प्रतीक्षा होती ते आदरणीय पाहुणे या ठिकाणी आपण पाहत आहे. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा आई मातेचे खरं तर आपण पाहतो मुख्य पुजारी, खरं तर एकविरा मातेच्या गाभाऱ्यामध्ये मातेची सेवा करणारे आमचे मुख्य पुजारी आदरणीय खरं तर पुजारी साहेबांच्या ठिकाणी आगमन. त्यांना आपण सन्मानपूर्वक या मंचावरती घेऊन या. लॉफ करत असताना ऑन साईडला फटका फसलाय आणि लॉंग ऑनला मात्र झेल देत मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल सचिन पाटील या फलंदाजाला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला आणि नक्कीच कमबॅक आता होताना आपण पाहता भाई निलकंठ इलेव्हन दादर या संघाच्या माध्यमातून चांगलं कमबॅक करावं लागेल. कमबॅक आपण होताना पाहताय का तर विकेट मिळाला. मागील ओव्हरमध्ये जे 2 षटकार पाहिले, 2 मोठे झटके बसले फिल्डिंग करणाऱ्या भाई निलकंठ इलेव्हन दादर टीमला आणि त्यानंतर या झटक्यातून सावरायचं आहे. आणि नौका खेळाडू आपण पाहता या ठिकाणी बरोबर 8व्या क्रमांकावरती आलाय प्रतीक म्हात्रे दादर. यावेळेला आपण पाहिला ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्हचा हा फटका लाजवाब, क्या बात आहे. डीप कव्हर पॉइंटला बॉल मागे चाललाय, जमीनला घरंगळ, सीमा रेषा पार आणि क्लास या फटक्यामध्ये आपण पाहिला प्रवीण म्हात्रे या खेळाडूचा. 4 धावा. वरती विश्वास दाखवतो. स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे आणि या 1 रनच्या मदतीने आपण पाहत आहे बॅटिंग करणाऱ्या आई रायबादेवी राबे संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 फायटिंग टोटल या ठिकाणी उभारण्यामध्ये आता यश मिळालंय. बॅटिंग करत असताना आई रायबादेवी राबे या टीमला शक्तीने चांगली बॅटिंग केली. मागील ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जो प्रसाद थोडासा आपण जर पहिला इकॉनॉमिकल गोलंदाज ठरू शकला असा, त्याच्यावरती मात्र आक्रमण करताना त्याला पाहिलं आणि आता लास्ट ओव्हरमध्ये त्याला पुन्हा एकदा ब्लास्ट करायचे आहेत.
धावसंख्या धावफलकावधी 40. पहिल्या इनिंग मधील 3 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. यावेळेला ऑन साइडला शक्तीचा धमाका, वाईड इज लॉंग ऑन आणि अगदी कावकड रिझन मध्ये हा बॉल चालला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 इन रो, सलग तिसरा षटकार मारतोय शक्ती हा फलंदाज. बघा ओव्हर थ्रो आणि मिस फील्ड मुळे मात्र स्ट्राईक रोटेट झाली. भूपेश कडून जी चूक झाली त्याचा हा फायदा आई रायबादेवी रावे संघाला मिळाला. 1 रन तुम्ही खर्च करता मध्ये 1 षटकार खाताय, तेच चित्र घडलंय. जर ती रन मिस झाली नसती तर कदाचित स्ट्राईक एंडला प्रवीणच असता. परंतु शक्ती जसा आला तसा आक्रमक आणि त्यानंतर काय कमालीचा झेल टिपला. क्या बात आहे. भूपेशने मात्र हा झेल टिपला आणि खेळाडू बाद झाला शक्ती. परंतु खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या शक्तीसाठी. .46 46 धावा धावफलकावरती आल्या. आता लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू पेंडिंग आहे आणि मैदानाकडे चाललाय त्या ठिकाणी संदेश पाटील कळव्याचा खेळाडू. ऑन स्क्रीन मुख्य प्रवेशद्वारावरती आमच्या सर्व कमिटीला आपण पाहताय. मान्यवरांच्या स्वागतासाठी बघा सन्मानपूर्वक त्यांना आपण व्यासपीठावर आणणार आहोत आणि त्यांच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती सर्व आमचे कमिटी मेंबर्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण करूया स्वागत. रवी म्हात्रे, सूरजला आपण पाहताय, खरतर स्वतः समाधान आहेत. सर्व आमचे कमिटी मेंबर्स त्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावरती पाहुण्यांच्या आतुरतेची आगमनाची वाट पाहत आहेत आणि नक्कीच त्यांना सन्मानपूर्वक त्या ठिकाणी घेऊन येतील. शेवटचा बॉल, फुल लेंथ डिलिव्हरी, स्वतःच्या फाळूमध्ये चेंडू उचलायचा आहे. धावून आले, सेकंडचा कॉल, थ्रो थोडासा वाईट झाला आणि त्यानंतर कमबॅक विकेट किपरचं. अजून 1 विकेट मिळाला, परंतु 1 रन मात्र महत्वाची मिळाली आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 8 खेळाडू बाद 47. म्हणजे येणाऱ्या पुढच्या 24 बॉलमध्ये 12च्या सरासरीने भाई निलकंठ इलेव्हन दादर टीमला करायचं तब्बल 48. बघा 21 मिनिटाचा कालावधी पहिल्या इनिंगसाठी गेलाय. एनडी भाई तुमचा देखील आम्ही इथे आभार व्यक्त करतो, बरोबर अवधी घेतलाय. लगेचच आपण पुढच्या इनिंगसाठी विनंती करूया रायबादेवी रावे संघावर मैदानाकडे उतरा आणि एका बाजूने भाई निलकंठ इलेव्हन दादर टीम आपण डगआउट मध्ये या. पुढचा टॉस देखील आपण करणार आहोत 2 संघाच्या दरम्यान. पुढील दोन्ही संघ या आपण पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी पण होताना पाहताय. खरं तर संबंध महाराष्ट्राची कुलस्वामिनी बघा आता मुख्य व्यासपीठावरती खेळाडू कोणी बसू नका. प्रेक्षकांना विनंती असेल फक्त मान्यवर बसतील. आणि याच दरम्यान ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे मान्यवरांचं आगमन. संबंध महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचे प्रमुख पुजारी, मुख्य पुजारी आदरणीय मंगेशजी देशमुख सर, आदरणीय विलासजी चांदणे सर, आदरणीय मिलिंदजी बोरकर यांच्या ठिकाणी आगमन झालं आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण त्यांचं करूया खरं तर सहर्ष स्वागत. एकविरा मातेचे खरं तर हे मुख्य पुजारी जे मातेच्या गाभाऱ्यामध्ये असून सातत्याने मातेची सेवा करत असतात असे मुख्य पुजारी, त्यांच्या ठिकाणी आगमन. आदरणीय मंगेशजी देशमुख साहेब, आदरणीय विलासजी चांदणे साहेब, आदरणीय विनीनजी बोरकर या तिन्ही मान्यवरांचं स्वागत. त्यांच्या समवेत आमचे अविनाश मामा, त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. या पण मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत. हमरापूर विभाग मध्ये खरं तर आपलं सहर्ष स्वागत. हमरापूर विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. खरं तर हा परिसर म्हटला की जगप्रसिद्ध गणपतीच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध असणारा हा परिसर आणि या परिसरामध्ये आपण पाहता आजच्या दिवशी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती संबंध महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचे
मुख्य पुजारी आदरणीय साहेबांचं आगमन मंगेश देशमुख साहेब, विलासजी चांदणे साहेब, मिलिंदजी बोरकर साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. आपण आलात, आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा ही खऱ्या अर्थानं द्विगुणित झाली. पुन्हा एकदा मी या विभागाच्या वतीने, या कमिटीच्या वतीनं आपलं शब्द सुमनानं स्वागत करत आहोत. चला, टॉस साठी दोन्ही संघ या पुढचे बघा. दोन्ही कॅप्टन चला, स्वप्नील आणि एका बाजूने असेल आदित्य. मी प्रमुख मान्यवर मंगेश देशमुख साहेब, विलास चांदणे साहेब आणि मिलिंद बोरकर साहेब आपण विनंती करतो, आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. या साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा दुसरा सामना. दोन कॅप्टन, यस, ताया आणि एका बाजूने आदित्य, दोघांनाही शुभेच्छा. साहेब आपण मध्ये अगदी बरोबर उभं राहायचं आहे. बघा, खरं तर आनंदाचा क्षण आपण पाहत आहे. आई एकविरा मातेचे प्रमुख पुजारी या ठिकाणी त्यांचं आगमन, आणि खास करून राकेश पाटील आमचे मित्र आणि त्यांच्याबरोबर रवी मातेचे अगदी जवळचे संबंध असणारे, आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन त्यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचं आम्ही करतोय स्वागत. चला, टॉसचा कॉल कोण करणार आहे? आदित्य कॉल करेल. हेड कॉल अँड इट्स अ हेड. यस, धन्यवाद, मान्यवरांचा आभार. आपण आसन असता मुख्य व्यासपीठावरती. तर आदित्य, पाहुण्यांकडून तुम्हाला शुभेच्छा आल्यात या मॅचसाठी. आदित्य, सर्वप्रथम आपण इथे या प्लीज. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फील्ड पास. खरं तर मागचा सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आला आणि ओमकारच्या संघाला तुम्ही पराभूत केलाय. तो एक सेलिब्रेशन अतिशय वेगळा होता. गावचा संघ होता, गावातला कॅप्टन होता, त्याला पराभूत केल्यानंतर कसं तुम्हाला वाटलं त्या मॅच मध्ये? चांगला वाटते. आता काय रणनीती राहील या संघाच्या अगेन्स्ट? आता बघू, पोरा चांगल्या करल्या तर आपण पण चांगला करू. समोर बादल रन मशीन म्हणून ज्याला समोरला आता स्वप्नील स्वतः आहे, कसं त्याला तुम्ही रोखाल? आता बॉलरांच्या आहे, बॉलिंग चांगली टाकली तर बादल काय तायदा पण नाही मारू शकत. काय सांगशील संपूर्ण आयोजनाबद्दल आणि प्रेक्षकांबद्दल? प्रेक्षक तर खूप आहेत, रायवेचे पण जाम आहेत, मला पण जाम सपोर्ट करते रायवे प्रेक्षक. आयोजन खूप सुंदर आहे. येस, बेस्ट ऑफ लक. फिल्डिंग त्याने घेतली आहे. स्वप्नील, इकडे या तुम्ही. स्वप्नील, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? मी मगाशी पण बोललो, टॉचवर काय नाही, जर चांगला खेळ झाला ना तर आपण टॉच हारून सुद्धा मॅच जिंकू शकतो. आता तुमच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. पहिले 3 सामने आपण पहिले धावा डिपेंड झाल्या, चौथा सामना विरोधामध्ये गेला. ही मॅच देखील आता आपण जर पाहिली तर मोठ्या धावा झाल्यात. कशी रणनीती राहील, किती धावा तुम्ही पहिल्या सत्रामध्ये सेट कराल? रोशन दादा, तसं मला वाटतं बॅटिंग बरी आली, कारण की आता सेमीफायनलचा राऊंड आहे, थोडा प्रेशर असेल, कारण की पहिली बॅटिंग म्हणजे अंडर प्रेशरनं आम्ही डायरेक्ट जी आहे त्याची सुरुवात करू आम्ही. बादलला हवा तसा इम्पॅक्ट या स्पर्धेमध्ये टाकता आलेला नाही अजूनपर्यंत. काय सांगशील त्याच्या बॅटपॅच बद्दल? त्याला बोललो की आता तू मेन हुकमीचा एक काय, आता या 2 टुर्नामेंटमध्ये तू चांगला खेळ, बाकी तुला टीमचा सपोर्ट चांगला आहे आणि बॉलिंग अटॅक पण आमचा चांगला आहे. आणि मला एवढंच बोलायचं आहे की मी 2-3 भरपूर लीग खेळतोय. पेनमध्ये लीग खेळलो, 4 बॉल सॉल्व होत्या, 3 6 मारले, ते आलो. मला वाटतं आता पण मला असं वाटतं की माझ्या नशिबाने ट्रॉफीच नाही, कारण तो कॅप्टन आहे, मी लीड करतो, परंतु कुठंतरी झाला चांगला आणि आम्ही मॅच जिंकलो. शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण ग्रामीण जेव्हा खेळता विभागाचे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतो, ठसन क्रिकेट आम्हाला पाहायला मिळतं. पण तो हमरापूर विभाग प्रीमियर लीग अशी स्पर्धा आहे, या विभागाने सर्व खेळाडूंना एकत्र आणलं आणि मैत्री संबंध निर्माण झाला. काय सांगशील या संपूर्ण कमिटीबद्दल आणि आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे. आयोजक मी स्वतःच आहे, आणि जी मेहनत करतात ती प्रत्येकाला दिसली पाहिजे, कारण की जे कमेंट करतात की बाईक ठेवली नाही, गोव्याला फिरायला देईन, तुम्ही एकदा स्वतः ठेवून बघा काय मेहनत होतं. सर्व आमचे आयोजक आहेत, सर्व म्हणजे जॉबवाले आहेत, कोण बिझनेसवाले आहेत, ते टाईम काढून ही ऑर्गनाईज करतात. ते तुम्ही उलट चांगलं सपोर्ट करायला पाहिजे. तर तुम्ही वेगवेगळे कमेंट करता की गोव्याला जातील, एकदा तुम्ही ऑर्गनाईज करा, तुम्ही संधी घ्या आणि तुम्ही बघा काय मेहनत असते ती. मला एवढंच बोलायचं आहे. क्या बात आहे. खरं तर स्वप्नील जे पोटातलं होतं ते अगदी ओटावर त्याच्या आलं आणि अगदी योग्य बोलला, कारण स्पर्धा भरवणं सोपं नाही आहे. गेले कित्येक दिवस जे कमिटी मेंबर्स त्यांनी सुट्ट्या घेतल्या, जॉबला कामधंदा त्यांनी सोडलाय, परंतु ही स्पर्धा यशस्वी कशी होईल याकडे त्यांचं लक्ष आहे. त्यामुळे कमेंट्स जे करतील त्यांच्याकडे बघू नका, तुम्ही तुमचं काम करत राहा. धन्यवाद. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू रोशन पाटील सर. खरं तर अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी
उपस्थित झालेत. स्वराज्य प्रतिष्ठान कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे परम मित्र सन्माननीय सुभाषजी टेंबे सर, उपाध्यक्ष सन्माननीय पंढरी रुपकर साहेब, सल्लागार सन्माननीय केशव पाटील साहेब, वाकरुल गावचे पोलीस पाटील आहेत. तदनंतर सल्लागार सन्माननीय किशोर निकम साहेब, सल्लागार सन्माननीय प्रदीप दळवी साहेब, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय लहू आमरे साहेब, जावलीचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रोहिदासजी जाधव साहेब, सन्माननीय सुनील साळवी साहेब, ग्रामपंचायत सदस्य वडगाव, तदनंतर आमचे निकटवर्तीय मित्र स्वराज्य प्रतिष्ठानचे सचिव महेशजी बिकावले आणि मंगेश काईनकर, उपसरपंच आंबेघर यांचं या ठिकाणी मोस्ट वेलकम आपण करूया. स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण करूया मोस्ट वेलकम. सेमीचा हा थरार, सेमीफायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रसाद पाटीलचा हा चेंडू, तेज तर्रार, भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू खरं तर आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर आला चौकार, तदनंतर सलग 3 चेंडूंवर आल्या 3 सिंगल्स आणि षटकातील 5व्या चेंडूवर मात्र आली हा डॉट बॉल. हॅलो. तर या दरम्यान इरवाडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय सुनीलजी ठाकूर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. आणि नुकतंच बघा फॉलिंग स्विपचा प्रयत्न आणि क्या बात आहे, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळाला. यस, चौकार होतो. यस परमेश. जरूर सन्माननीय सुनीलजी ठाकूर साहेबांना आमची विनंती असेल, साहेब आपण प्रमुख अतिथी मंचकावर या. उत्कृष्ट खेळाडू आणि क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे, मी साहेबांना विनंती करेल आपण मंचकावर यावं. सेमीचा थरार खरं तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पण पहिल्या सत्रामध्ये काय घडलं तर पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजी पाहिली आई रायबादेवी रावे या फ्रँचाइज टीमची आणि सेकंड इनिंग मध्ये टार्गेट सेट केलंय. भाई निलखंठ 11 दादर संघाला करायचे आहेत 48. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या एकूण 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम निलखंठ भाई 11 दादर हा टीम अद्याप 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 3 षटकांमध्ये विजयासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. पण स्टॉपवॉच या ठिकाणी सुरू केला गेला आहे. प्रतिस्पर्धी संघाला आमची विनंती असेल की आपण टाइम मॅनेज करा प्लीज. वेळ ही अतिशय महत्वाची आहे. आयुष्यात गमावलेला पैसा पुन्हा कमवता येतो, परंतु गेलेली वेळ परत कधीच येत नाहीये. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज सज्ज झालाय. रावे एंड कडून गोलंदाजी करेल शक्ती पाटील खार सापोली. समोरला चेंडू दिला, ड्राईव्ह लेंथवर होती, ड्राईव्ह पाहायला मिळाली. ऑन ड्राईव्हचा फटका काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. प्रसाद चेंडूला फील्ड करेल, तत्पूर्वी रन्स मिळेल 1 सिंगल. टेकडीवर किती मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत, त्यांचं देखील मोस्ट वेलकम आपण करूया. खरं तर या स्पर्धेमध्ये आज रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अप्रतिम आयोजन आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक काही बसून सामना पाहतात, काही प्रेक्षक उभे आहेत. या तमाम क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूया. राईट आर्म ओव्हर द विकेट शक्ती पाटीलचा हा चेंडू. या ठिकाणी जागा बनवली आणि फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईटच्या स्वरूपाने रन्स मिळेल 1 सिंगल. 1 धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाईल. 13 धाबा धावफलकावर आपण पाहतो. इक्वेशन असेल, चेंडू बाकी असतील 16 आणि विजयासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. 16 चेंडू आणि 35 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोण जिंकणार हा सामना? सेमीचा तर्रार, फुल टोल वसूल करायचा होता. होय, चेंडू मात्र जाईल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. एकविरा मातेला वंदन करूया. खरं तर मातेचे प्रमुख पुजारी आज मंचकावर
त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. 6 धावेने धावसंख्या फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवर. 15 चेंडू आणि 29 धावसंख्येचं हे समीकरण या ठिकाणी टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देत असताना आपल्याला टीम पाहायला मिळतोय. निलकंठभाई 11 दादर. खरं तर या फ्रँचाइज टीमचा आपण विचार केला तर नशीब नाईक या टीमचा आयकॉन खेळाडू, परंतु रायगड लेदर बॉल क्रिकेटमध्ये त्याची निवड झाली. फार अभिमानाची गोष्ट खरं तर संपूर्ण हमरापूर विभागासाठी राहिली. नशीब नाईक नसताना खरं तर लीडिंग केलं या टीमला एनडी भाई निलेश पाटील यांना आणि नशीब नाईकच्या ठिकाणी वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली रुपेश म्हात्रे कोपर या खेळाडूला आणि या खेळाडूने देखील अप्रतिम प्रदर्शन केलंय. लीग स्टेज मध्ये खरं तर सुपर 8 मध्ये पोहोचला हा संघ आणि सुपर 8 मध्ये विजय होऊन सुपर 4 मध्ये मोठा फटका घ्यायचा होता. बॅटची एज अँड टेकन. धक्का पहिला. बिग विकेट डाऊन. एनडी भाई बॅक टू द पॅव्हलियन. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का या ठिकाणी जरूर बसलाय. धावांचा पाठलाग करत असताना निलकंठभाई 11 दादर या टीमला. सन्माननीय मोरेश्वर पाटील साहेब आणि बलिराम दादा यांना देखील आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. पुढचा खेळाडू असेल अमोल पाटील खार सापोली. डाव्या हाताचा फलंदाज आपण ऑन स्ट्राईकला पाहतोय. इकडे नो बॉल. पास क्वेरलेक पंचांच्या खरं तर त्या रिझन मध्ये एक्स्ट्रा एक खेळाडू फील्ड केला होता आणि त्यासाठीच खरं तर पंचांनी हा नो बॉल कॉल केलाय. चला या ठिकाणी नो बॉल कॉल केलाय. चला नो एक्सक्यूज प्लीज. आई रायबादेवी रावे च्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मच्छिंद्र टावरी यांच्याकडून खरं तर हे पारितोषिक आलेलं आहे. चला नो एक्सक्यूज प्लीज. प्रसाद. चला नो एक्सक्यूज कारण की पहा पंचांनी जो निर्णय दिलाय फोर्टीन बॉईज मच्छिंद्र टावरी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी आई रायबादेवी रावे टीम मधल्या गोलंदाजांसाठी खरं तर कॅश प्राइज असणार आहे. पंच निर्णय का असेल? संतोषी चौधरी सर. इट्स अ नो बॉल. अगदी थोड्या क्षणामध्ये सौरभ मोबाईल पेनचे ओनर सौरभ
पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. मी सर्व आयोजन कमिटीला विनंती करेल, आपण प्रमुख प्रवेशद्वाराजवळ आपण जायचं आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी पारितोषिक दिलेले आहेत, मराठी माणसाच्या हक्काचं दुकान सौरभ मोबाईल्स पेन चे ओनर या ठिकाणी सौरभ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होईल. आयोजन कमिटीला विनंती असेल, आपण प्रमुख प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे. फ्री हिटची नामी संधी, परंतु अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर चेंडू राहिला आणि पंचांकडून इशाराला इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रास मध्ये वाढ होईल. धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 2-2. 22 धावा धाव फलकावर. येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 26 धाव संख्येची आवश्यकता. लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा षटकार. तेरा चेंडू आणि आता मात्र 20 धावांचं समीकरण उरलंय षटकाराला आणि तब्बल 207 षटकारांची नोंद खरं तर होत असताना या अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं 207वा षटकार खरं तर आलाय फलंदाज रुपेश म्हात्रे कोपर याच्या बॅट मधना. शक्ती पाटीलच्या अगेन्स्ट आक्रमक फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहिलं. रन्स मिळेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 29. हॅलो, या दरम्यान आदरणीय मंगेशजी काईनकर, उपसरपंच आंबेकर यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. मंगेशजी काईनकर, उपसरपंच आंबेकर, त्यांचं या ठिकाणी स्वागत. या स्पर्धेला खरं तर स्पॉन्सरशिप ज्यांनी दिलंय, मराठी माणसाच्या हक्काचं दुकान सौरभ मोबाईल्स पेन याचे ओनर सौरभ पाटील यांचं या ठिकाणी अगदी काही क्षणामध्ये शुभ आगमन होईल. आमची विनंती आहे आयोजन कमिटीला की आपण प्रमुख प्रवेशद्वाराजवळ आपण जायचं आहे, परंतु सध्या आयोजन कमिटी आपण पाहतोय फोटोशूट मध्ये थोडी बिझी आहे. मंचकावर आपण पाहतोय आई एकविरा मातेचे प्रमुख पुजारी सन्माननीय मंगेश देशमुख साहेब, सन्माननीय विलास चांदणे साहेब आणि सन्माननीय मिलिंद बोरकर साहेब मंचकावर त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आपण हार्दिक स्वागत करूया. मॅच कडे जाऊया. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक संपल्यानंतर इक्वेशन असेल 2 षटकं, 12 चेंडू आणि 19 धाव संख्येची आवश्यकता. 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 48 धाव संख्येचा पाठलाग करत असताना निलकंठ भाई 11 दादर या फ्रँचाइज टीमची धाव संख्या आपण ऑन स्कोर बुकला पाहतोय. आता 2 षटक आणि 19 धावा, प्रति षटक 9.50 ची सरासरी या ठिकाणी असणार आहे. परंतु आता मॅजिक करावी लागेल आई रायबादेवी रावेच्या गोलंदाजांना, कारण की सामना काही अंशी झुकलाय. निलकंठ भाई 11 दादर या संघाच्या बाजूने डॉट बॉलची अत्यंत आवश्यकता असेल. योगेश पाटील 777 आणि चॉकलेट बॉय रावे यांनी स्पॉन्सर्स केलेला हा संघ आपण पाहतोय. मिस्टर लियान चे ओनर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया. इकडे बैठक स्ट्रोक्स प्ले करायचा होता, परंतु चेंडू निघून गेला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला. इक्वेशन बदलेल. 11 चेंडू आणि 19 धाव संख्येची आवश्यकता. विकेट हॅट्रिक साठी मचिंद्र टावरी 14 बॉईज चे खरं तर जे सदस्य आहेत त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हृदयाचे ठोके वाढलेत. डोकं सुन्न करणारा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हाय व्होल्टेज मॅच, रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि 19 धाव संख्येची आवश्यकता. ऑन स्ट्राईकला असेल रुपेश, नॉन स्ट्राईकला अमोल पाटील,
बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय सचिन पाटील रावे गावचा खेळाडू. समोरला चेंडू जरूर होता, बॅट स्विंग पाहायला मिळाली, गुडलँड स्पॉट वरनं चेंडू टेक ऑफ झाला. तदनंतर आलेला हा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेत. 10 चेंडू आणि 19 धावा. संपूर्ण चॉकलेट बॉय ग्रुप हा आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला. बिग सपोर्ट. मिस्टर लियान मेन्सवेअरचे ओनर देखील त्या ठिकाणी आहेत, स्माइल देत असताना त्यांना ठाऊक आहे आलेले हे 2 चेंडू, आलेले 2 डॉट बॉल्स काही अंशी सामना बदलताना पाहायला मिळेल. खरं तर मिस्टर लियान मेन्सवेअर कडून देखील 6 ब्रँडेड जॅकेट या ठिकाणी या स्पर्धेसाठी देखील आलेले आहेत. त्यांचं देखील मोस्ट वेलकम आपण करूया. रफ अँड टफ, टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर देणारा हा सामना. वॉट अ मॅच, काय जबरदस्त लढाई. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. समीकरण बदलेल. 9 चेंडू आणि 19 धावा. काय जबरदस्त सामना पाहायला मिळालाय. तिसरा षटक. गोलंदाजी मार्कवर सचिन पाटील रावे. ज्या गोलंदाजावर विश्वास दाखवला प्रसाद पाटीलने, कमालीचं कमबॅक करून दिलाय. बॅक टू बॅक सलग 3 डॉट बॉल्स आलेत. सामना बदललाय या ठिकाणी. जरूर आपण पाहतोय 9 चेंडू आणि 19 धाव संख्येचं हे समीकरण. कोण जिंकणार ही लढत, कोण जिंकणार हा सामना. आणखीन एक पॅडलशिपचा फटका जरूर आपण पाहिला. प्रेशर होतं. मागच्या काही चेंडूंवर रन्स आली नव्हती. लेग बाईटच्या स्वरूपाने मिळेल रन्स, एक सिंगल. समीकरण होईल बदल. 8 चेंडू आणि 18 धावा. 8 मध्ये आता 18 रन्स करायचे आहेत. वॉट अ मॅच. कमालीची गोलंदाजी. तिसरं षटक जर का आपण पाहिलं, आघाडीचे 3 डॉट बॉल्स आले, तदनंतर मात्र आलेली लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल. अर्थातच 4 चेंडू फेकले गेलेत, रन्स मिळाली फक्त 1 आणि 1. 8 चेंडू बाकी आहेत, 18 रन्स करायचे आहेत. विनर टीम क्वालिफाय करेल मेगा फिनालेमध्ये. सेमीचा हा थर्रार, उपांत्यपूर्व फेरीचा हा थर्रार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. निलकंठबाई 11 दादर टीमच्या अगेन्स्ट आई रायबा देवी रावे. वॉट अ मॅच. कमालीचा कमबॅक, ग्रेट कमबॅक या ठिकाणी जरूर केलाय, पण तो सामना संपला नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत कोण जिंकेल, कोण पराभूत होईल हे आपण सांगू शकणार नाहीयेत. डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे. ताकद आहे या खेळाडूकडे, क्लास आहे, क्लास शो करावा लागेल. अमोल पाटील साठी हा चेंडू असेल. शॉर्ट पिच होता, पॅचची एज घेऊन चेंडू मात्र चाललाय पाठीमागे. फक्त 1 आणि 1. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक होईल रुटेट. ऑन स्ट्राईक राहील रुपेश म्हात्रे. 7 मध्ये आता करायच्या 17. 7 चेंडू आणि 17 धाव संख्येची आवश्यकता. एखादा मोठा फटका येईल का, की येईल डॉट बॉल, की जाईल मग विकेट. महत्वाचा खेळाडू ऑन स्ट्राईकला असेल. गेम चेंजर. कोपर टीम साठी अनेक स्पर्धांमध्ये ज्याने सामने जिंकून दिलेत, या लीग स्टेज मध्ये देखील ज्याने भरपूर चांगली गोलंदाजी आणि भरपूर चांगली फलंदाजी देखील केले, असा खेळाडू ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. रुपेश म्हात्रे. 7 चेंडू आणि 17 धाव संख्येची आवश्यकता. 7 चेंडू आणि 17 धावा. हा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. 7 मध्ये करायच्या 17 रन्स. चांगला फटका व्हिसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट इट डाऊन द ग्राउंड. सुशांत शेदवल चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी रन्स येईल, एक सिंगल. आता 6 चेंडू आणि 17 धाव संख्येची आवश्यकता. चला प्रवीण पाटील, मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण जायचंय. सौरभ मोबाईल स्पेनचे ओनर्स त्या ठिकाणी आलेले आहेत. 6 चेंडू आणि 16 धाव संख्येची आवश्यकता.
अनवी स्पोर्ट्स रावेचे ओनर अल्केश पाटील यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. अगदी थोड्या क्षणामध्ये VIP एंट्री या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सौरव मोबाईल्स पेनचे ओनर सौरव पाटील आणि त्यांचा संपूर्ण सहकारी मित्र परिवार आज या भव्य दिव्य क्रीडांगणावरती त्यांची उपस्थिती राहील. 14 बॉईज मच्छिंद्र टावरी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सहा चेंडू आणि 16 धाव संख्येची आवश्यकता. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज असेल प्रवीण म्हात्रे दादर. प्रवीण म्हात्रे दादर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज रुपेश म्हात्रे. 6 चेंडू आणि 16 धाव संख्येची आवश्यकता. पहिला चेंडू जॉक केला, परफेक्ट जॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि दुसरी रन्स देखील मिळाली. सिंगलला कन्वर्ट केलं गेलं, डबल मध्ये रन्स आल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 34. 34 धावा धाव फलकावर आहेत. 5 चेंडू आणि 14 धाव संख्येची आवश्यकता. सेमीफायनलचा थरार या ठिकाणी आपण पाहतोय. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश घेईल? आजच्या दिवसातील या स्पर्धेतील शेवटचा सामना कोणता संघ खेळेल? महत्वाची ही लढत. 5 चेंडू 14 धाव संख्येची आवश्यकता. फिरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू होईल ट्रॅव्हल. सीमा पार, चौकार. महत्वाचा चौकार या ठिकाणी जरूर आपण पाहिला आणि इक्वेशन होईल बदल. 4 चेंडू आणि 10 धाव संख्येची आवश्यकता. काय जबरदस्त सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रुपेश म्हात्रेला मिळालेली संधी, वाईल्ड कार्ड एंट्री आणि आज संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी रुपेश म्हात्रेच्या खांद्यावर असणार आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धाव संख्येची आवश्यकता. प्रवीण म्हात्रेचा हा चेंडू समोरला आहे. प्रॉपर गॅप सिलेक्शन, वाईडिश लॉंग ऑफच्या वरतून 1 बाउन्स, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. संपला नाहीये. कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल? आई रायबादेवी रावे की निलकंठभाई 11 दादर. 3 चेंडू 6 धाव संख्येची आवश्यकता. द 1 मॅन आर्मी आज लढलाय रुपेश म्हात्रे. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी फिरून खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. आवश्यकता होती या निर्धाव चेंडूची. 2 चेंडू आणि आता 6 धाव संख्येची आवश्यकता. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धाव संख्येची आवश्यकता. आज खर तर कविराज प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलाय. क्रिकेटचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. रुपेश म्हात्रे. 2 चेंडू आणि 6 धाव संख्येची आवश्यकता. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. 2 चेंडू आणि 6चं समीकरण या ठिकाणी असणार आहे. विजयासाठी निलकंठभाई 11 दादर या फ्रँचाइज टीमला काय घडेल, काय घडेल या सामन्यामध्ये? डोकं सुन्न करणारा सामना, हार्टबीट्स वाढवणारा हा सामना. हृदयाचे ठोके आता वाढलेत. कोणता संघ जिंकेल? आई रायबादेवी रावे की निलकंठभाई 11 दादर. 2 चेंडू 6 धाव संख्येची आवश्यकता. राईट हॅम ओव्हर द विकेट. रावे एंड कडून सज्ज झालाय.
प्रवीण म्हात्रे लेफ्ट हँडेड गोलंदाज, शॉर्ट पिच. काय घडलं इकडे? शॉर्ट पिच चेंडू होता परंतु चेंडू आतमध्ये आला. इनस्विंग होणारा चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल. 6 धाव संख्येची आवश्यकता. काय घडेल? बांगलादेशच्या अगेन्स्ट भारतीय संघ. निदास ट्रॉफीचा तो थर्रार आपण पाहिला. दिनेश कार्तिकने ठोकलेला षटकार आपण पाहिला. पण निराश आहे. ऑन स्क्रीनला आपण पाहू शकता रुपेश म्हात्रेला. परंतु वेल संपली नाहीये मित्रा. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू अद्यापही बाकी आहे आणि त्या शेवटच्या चेंडूवर 6 धाव संख्येची आवश्यकता. लगान चित्रपट सर्वांनी पाहिला असेल. त्या लगान चित्रपटामध्ये देखील हाच थर्रार होता. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. 6 धाव संख्येची आवश्यकता. कोण जिंकणार ही लढत? लास्ट बॉल. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. शेवटचा चेंडू. 6 धाव संख्येची आवश्यकता असेल. ऑन स्ट्राईकला असेल रुपेश म्हात्रे. हो, या ठिकाणी हा सामना जिंकलाय. चॉकलेट बॉयचा उत्साह, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. यस, गोल्डन डीजे. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. अक्षरशः सामना खेचून आणलाय आणि विजय. आणि तिकडे आपण जरूर पाहू शकताय पैशांचा